नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप इंटरेस्टिंग असं पाहायला भेटणार आहे। अर्जुन केस जिंकलेला असतो आणि प्रिया जेलची हवा खायला गेलेली असते, तर ती हवालदार प्रियाला जेलमध्ये बंद करते। प्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं की काय करायचं आणि काय नाही, आता याच्यातून कसं बाहेर निघायचं, काहीतरी असं करायला पाहिजे की हा खून मी केलेला नाहीये, दुसऱ्या कोणीतरी केलेला आहे असं मी पुन्हा सिद्ध करू शकते, असं आता ती मनामध्ये विचार करत असते। तिच्या डोक्यामध्ये येतं की मी हा खून जर त्या मुलावरती टाकला तर त्याला मी एवढे पैसे दिले होते शांता मावशीवरती लक्ष ठेवायला, त्याच्यावरती जर ह्या खुनाचा आरोप मी टाकला तर मी इथून सुटेल आणि कोणाला कळणारही नाही, असंही तो सुद्धा त्या सीसीटीव्ही मध्ये दिसलाच होता। मग आता मी सगळं काही त्याच्यावरतीच टाकते, प्रिया आता विचार करत असते। प्रेक्षकांनो, इतकं काही झालं तरी प्रिया सुधारतच नाहीये। आता एवढं तिला तुरुंगामध्ये टाकलेलं आहे तरी सुद्धा त्यातून बाहेर कसं पडायचं त्यासाठी नवीन गुंता ती करत आहे। तर तिला भेटण्यासाठी अश्विन आलेला असतो, त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली आहे। मग अश्विनला पाहून प्रियाला धक्काच बसतो। प्रिया अश्विनकडे पळतच येते, तर अश्विन प्रियाला म्हणत असतो की तन्वी काय करून बसली, माझं प्रेम कुठं कमी पडलं होतं, मी कुठे कमी पडलो होतो म्हणून तुला एवढे उद्योग करायची गरज पडली। अगं, तुझ्यावरती मी विश्वास ठेवला आणि तुझ्याशी लग्न केलं, दादाने तुला स्वीकारलं नाही तर मी तुला स्वीकारून तुझ्याशी लग्न केलं, तुला आधार दिला, पण तू माझ्या प्रेमाची ही किंमत केली, तुझी हिंमत कशी झाली मला फसवण्याची। खरं तर आता मला जेलमध्ये यायची अजिबात इच्छा नव्हती, तुला भेटायला पण माझी इच्छा नव्हती यायची, पण माझ्या मनामध्ये जे साठलेलं होतं ते मला तुला बोलून दाखवायचं होतं, त्याशिवाय माझं हे मन मोकळं होणार नव्हतं। खरंच तन्वी, तू खूप मोठा धोका दिलेला आहे मला, तुझ्याकडून मला ही अपेक्षा अजिबातच नव्हती। त्यावेळेस प्रिया नाटक करत त्याचे हात स्वतःच ओढून घेते आणि तिच्या गालावरती ठेवते आणि म्हणत असते की प्लीज अश्विन, माझ्यावरती विश्वास ठेव, अरे मी नाही केला खून, अरे तुझा भाऊ म्हणजे अर्जुन मला फसवतोय, तू अजूनही डोळे उघडे ठेव आणि बघ त्याने मला फसवलेलं आहे। त्यावेळेस अश्विन म्हणतो की तन्वी, सगळ्यात आधी तू माझा हात सोड, तू मला अजिबात हात लावू नको, तुझा काहीच अधिकार नाहीये मला हात लावण्याचा, तुझी हिंमत कशी झाली ग मला हात लावायची, माझा हात सोड। आणि पुन्हा आता तू तेच म्हणणार आहे की दादाने तुला याच्यामध्ये अडकवलं, तू दादाला याच्यामध्ये अडकवलं होतं तन्वी, हे लक्षात ठेव, तुला कळतंय का तू काय केलं होतं ते, माझा दादा 1 आठवडा जेलमध्ये होता फक्त आणि फक्त तुझ्यामुळे, त्याच्यावरती घरावरती किती मोठं संकट आलं होतं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची, आणि वरून मलाच म्हणते की तुझ्या दादाने मला फसवलेलं आहे। आता तरी खरं बोल आणि आता तरी तुझ्या पापाचा घडा वाचून दाखव सगळ्यांना, कदाचित तुला मी माफ करू ग एक वेळ, पण जर वरचा देव जर तुझ्यावरती रुसला ना तर तो तुला कधीच माफ करणार नाही। पण प्रिया काहीच समजायला तयार नसते, ती अश्विनला म्हणत असते की अश्विन, अरे तुझा विश्वास असायला पाहिजे माझ्यावरती, माझं किती प्रेम आहे तुझ्यावरती, मी जीवापाड प्रेम करते तुझ्यावरती, तू असा कसा बोलू शकतो, तुला नाही माहिती ते अर्जुन आणि सायली कसे आहेत ते, तू तर बघतच होता ना, सायली मला ज्यावेळेस कल्पना आई चाव्या देत होती तर ती कशी भांडली होती माझ्या बरोबर, अरे आपल्या प्रॉपर्टीमध्ये हिस्से होतील म्हणून त्या दोघांनी मला याच्यामध्ये अडकवलेलं आहे, अरे त्या शांता मावशीला मारून मला काय मिळणार होतं, मी नाही मारलं शांता मावशीला आणि मी हे सिद्ध करून दाखवेल। त्यावेळेस अश्विन म्हणतो की हो दाखव ना, आता सिद्ध करून दाखव, या जेलमध्ये तू कायमच सडायचं आहे, इथेच आता तू सिद्ध कर की कोणी खून केला आणि कोणी नाही ती, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये, मला लवकर सोड, मला इथून जायचं आहे, मी फक्त तुला सांगायला आलो होतो की आजपासून माझी बायको मेली आहे, मी तुझा कोणीच नव्हतो आणि कोणीच नसणार आहे, हेच फक्त सांगायला आलो होतो मी इथे, त्यामुळे मला जाऊ दे। त्यावेळेस प्रिया म्हणत असते की अश्विन, अरे एकदा ऐक माझं, ते तुला फसवतायत, तू लवकर शाना हो, तुला तर माहितीच आहे मी किती सुधारण्यासाठी प्रयत्न करत होते, अरे मी घरातील सगळ्यांसाठी रोज काही ना काही काम करत होते, मी किती काम करत होते तुझ्यासाठी, सगळं काही करत होते, मग तुला कसा माझ्यावरती विश्वास नाहीये, मी असं केलं असतं का, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव। पण अश्विन काही आता त्याच्या प्रियावरती विश्वास ठेवायला तयार नसतो, तर अश्विनला आता प्रियाचं खरं रूप कळलेलं आहे। मग अश्विन प्रियाला म्हणत असतो की प्रिया, आता मला वरून देव जरी आला ना तरी मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण मी खूप वेळा फसलोय ग, मला दादा आणि वहिनी नेहमी सांगत होते की ही मुलगी चांगली नाहीये, पण मी त्यांचं कधीच ऐकलं नाही आणि विश्वास ठेवला तुझ्यावरती, पण त्याचं काय झालं दिसतंय मला, आता इथून पुढे मला तू कितीही जरी रडून काहीही बोलली ना तरी मी तुझ्यावरती
विश्वास ठेवणार नाही असं म्हणून रागारागाने अश्विन तिथून जातो. प्रिया मात्र आता खूप रडत असते, पण आता प्रिया गप्प बसणार नाही. ती अजून काहीतरी उद्योग करतच राहणार. तर इकडे आपण पाहतो की आता अर्जुन आणि सायली खूप खुश झालेले असतात. तर सायली आणि अर्जुनने दोघांसाठी आता कॉफी बनवलेली असते. तर सायली खूप टेन्शन मध्ये असते. तर अर्जुन तिला म्हणत असतो की सायली, अगं तू बस, आता सगळं झालंय ना, आता ती प्रिया नावाचं संकट आपल्यामधून गेलेलं आहे. तर सायली म्हणत असते की नाही हो, ती एवढ्या लवकर हे सगळं विसरणार नाही. मला नाही वाटत अजून ती शांत बसेल म्हणून. अहो, तिने हे सगळं लपवण्यासाठी शांता मावशींना मारलं. एवढी ती खालच्या थराला कशी काय जाऊ शकते? सत्य लपवण्यासाठी कोणाला तरी ती कशी काय मारू शकते? मला ना कळतच नाहीये. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की तू शांत हो, आता याचा अजिबात विचार करू नको. ती प्रिया नावाचं संकट खरंच आपल्यापासून दूर गेलेलं आहे. पण सायलीला मात्र अजून खूप भीती वाटत असते की नक्की प्रिया सायली अर्जुनला म्हणत असते की अजून ते ब्लड रिपोर्ट यायचे पण बाकी आहे. ते ब्लड रिपोर्टचं काय झालेलं आहे तुम्ही एकदा फोन करून विचारा त्या लॅबवाल्यांना. म्हणजे ते रिपोर्ट आपल्याला आले, आपल्या जवळ आले की मग ते तन्वीचं खरं सत्य आपल्या समोर येईल. आता ती बबली म्हणून आहे हे आपण सगळ्यांना सांगू शकेल. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की अरे हा, मी तर विसरूनच गेलो ते रिपोर्ट आणायचे आहेत म्हणून. प्रियाला मात्र त्या रिपोर्टचं काहीच लक्षात नसतं. त्यामुळे सध्या तिने हे रिपोर्ट बदलण्याचं धाडस केलेलं नाहीये. म्हणजे ती विसरून गेल्यामुळे तिने प्रयत्न केलेला नाहीये, कारण नेहमी रिपोर्ट बदलायला ती पुढे असते. कोणाला नाही तर कोणाला पैसे देते आणि रिपोर्ट बदलत असते. त्यामुळे यावेळेस तिच्याकडे पैसेही नव्हते आणि ह्या सगळ्या गुंत्यामध्ये ती विसरून गेलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता जे रिपोर्ट येणार आहेत ते खरे रिपोर्ट असणार आहेत आणि मग अर्जुन आणि सायलीला सत्य समजणार आहे. तसं तर अर्जुन आणि सायलीला समजलेलंच आहे की प्रिया किती खालच्या थराला जाऊ शकते आणि ती इतक्या दिवस कसं नाटक करत होती हे सगळं आता त्यांच्या समोर आलेलंच असतं. तर आता अर्जुन ते रिपोर्ट आणायला जाणार आहे आणि ते रिपोर्ट पाहून अर्जुनच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकणार आहे, कारण त्या रिपोर्टमध्ये आता सगळं सत्य असणार आहे. पण आता अर्जुन आणि सायली म्हणत असतात की आता प्रियाचं जे रूप आहे ते सगळ्यांसमोर आणण्यासाठी आपण आता तिकडे प्रतिमाला आणि रविराजलाच आता इकडे बोलवायचं असं ठरलेलं असतं, कारण आता त्यांना हा धक्का सहन होणार नाही. सायली म्हणत असते की खरंच मला तर आता काय करावं तेच कळत नाहीये. काय होईल आता त्यांचं, ज्यावेळेस त्यांना समजेल की इतक्या वर्ष ही घरामध्ये राहत होती, ती आपली मुलगीच नाही, तिने आपल्याला फसवलेलं आहे, त्यांच्या भावना दुखवल्या जातील, त्यांना किती मोठा धक्का बसेल ना. खरंच मला कळत नाहीये. ह्या प्रियामुळे ना आता त्यांना खूप त्रास होणार आहे आणि प्रतिमात त्याला त्रास झालेला मला तर अजिबातच बघवणार नाही. रविराज काका सुद्धा आता पूर्णपणे कोलमडून आणि मला खरंच काय करावं तेच कळत नाहीये. रविराज काकांच्या समोर आता ज्यावेळेस प्रिया आली होती त्यावेळेस तिने किती खोटं सगळं सांगितलेलं आणि किती खोटे पुरावे दिले होते, ज्यामुळे त्यांना विश्वास बसेल की हीच आपली तन्वी आहे. पण मला खरंच अजूनही प्रश्नच पडलेला आहे की प्रियाने एकटीने हा सगळा प्लॅन केला नव्हता. रविराज काकांना फसवण्यासाठी नागराज काकाने आणि त्या महिपतने त्यांना मदत केली होती. किती ते निर्लज्ज असतील. आता त्या साक्षीचा सुद्धा आपण पर्दाफाश करूया एकदाचाच, म्हणजे तिला सुद्धा आता पूर्णपणे याच्यामध्ये अडकून घेऊया. तर चला, आजचा हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.